हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. चला आज मिसळ पाव बनवायचा. मिसळ पाव त्यासाठी बघा टोमॅटो, कांदा, खोबरं, आलं, लसूण, खडा मसाला, धने सगळं घेतलं. ह्याच्यात भाजलाय आपण हा मसाला. इकडे बघा गावरान मटकी, ही गावरान आहे बघा, छोटी पावशर मटकी. बटाटे 5-6 उकडत टाकल्यात. चांगला धुवून ही करून निवडून मग टाकायचा त्याच्यात. चला तर मग आता ह्याच्यात मी हळद आणि मीठ टाकून घेते. आपला आज मिसळ पावचा बेत आहे, मिसळ पावचा. अरे बघा मस्तपैकी आपली गावरान मटकी बरं का, गावरान मटकी छोटी बघा. ती लई मोठी दिसती काय काय. हे बघा फ्लावर पण टाकलाय चांगला धुवून ही करून शिजत. आणि खाली बघा जादू, हे बघा बटाटे पण आहेत ह्याच्यात. तर आपल्याला मिसळ पाव बनवायचा आहे मस्तपैकी. थोडीशी अजून वाफलून द्यायची आपल्याला भाजी. बटाटे जरा कच्चे आहेत. हे बघा आपला मसाला पण वाटून झालेला आहे मस्तपैकी बघा. सगळा भाजून मटणावानी मसाला आपल्याला मटणाला बनवतो तसा बनवलेला आहे मी. तर मस्त मिसळ पाव बनवणार आहे आपण. चला आता मिसळची भाजी बनवूया आपण. हे बघा तेल टाकते मी. तेल जरा भरपूर टाकायचे, तरी लागते आपल्याला मिसळला. तेल 4-5 आकडे टाकायचेत आपल्याला. हे बघा 5 आकडे टाकले मी. तेल तापून द्यायचं आहे आपल्याला. हे बघा लाल मिरची पावडर घेतली आणि आपला घरचा मसाला घेतलाय कुटल्याला. आता पहिल्यांदा आपण ही मसालाच टाकणार आहे त्याच्यात. म्हणजे कशी तेलात टाकलं म्हणजे तरी चांगली येते. आता आपण मसाला टाकून घेऊ. मसाला टाकते नंतर दाखवते तुम्हाला. हे बघा वाटण टाकून घेतलंय मी. आता आपल्याला चांगलं मिक्स करायचं वाटण. तर चांगला परतून घ्यायचा. आपण भाजलेला आहे हा सगळा मसाला, तर चांगला परतून घ्यायचा म्हणजे अजून टेस्ट येते. आपण दुसरे मसाले आता ॲड करणार नाही ह्याच्यात, काय गरम मसाले, कारण आपण खडा मसाला ह्याच्यात टाकलेला आहे. छान लागतं टेस्ट. दुसरे मसाले अजिबात मी टाकत नाही काय सुद्धा. त्याला चांगलं परतून घ्यायचं. आता हे बघा तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. चांगला परतलेला आहे मसाला. आता आपण ह्या भाज्या टाकू. मटकी, फ्लावर, बटाटा ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. मसाल्यात चांगलं परतून घ्यायचं याला. मटकी, बटाटा, फ्लावर टाकलाय मी. मिसळची पाव मस्त होते. अशी करून बघा तुम्ही. मटणासारखा मसाला घ्यायचा वाटून. मीठ टाकू आपण चवीपुरतं. आणि आता आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा तेवढा आपल्याला आता पाणी वाटून घ्यायचंय. चला आता पाणी होतो आपण. आपल्याला जेवढं पाणी बनवायचंय ना मिसळसाठी तेवढं आपल्याला पाणी वाटायचं. चला पाणी ओतून घेतलेलं आहे आता आपण. हे बघा पाणी ओतून घेतलंय मी. आता थोडी आपल्याला उकळी काढायची, कारण शिजलेल्या आहेत आपल्या सगळ्या भाज्या. थोडंसं उकळून द्यायचं चांगलं, म्हणजे छान लागतो रस्सा. रस्सा आपण जास्त बनवतो याचा मिसळचा, कारण पावासाठी जास्त लागतो. तर आपली भाजी आता तयार आहे. थोडीशी उकळून द्यायची. मिसळ पावची भाजी तयार आहे आता आपली. आता दुसरं कांदा बिंदा चिरायचं, ती जेवणाच्या वेळेस चिरायचं, कोथिंबीर कांदा. चला तर मग आता आपण गॅस घालवणार आहे. झालेली आपली भाजी.
भाजी म्हणजे मिसळ पावची भाजी आहे बघा. मस्त झाली तर्रीदार. हे बघा. चला आता दुसरी तयारी करत बसू. आता आपण कांदा बिंदा चिरायला लागतोय, कोथिंबीर चिरायला लागते, लिंबू चिरायला लागते. चला दुसरी तयारी करून घेऊ. चला आपली मिसळ पाव तयार आहे आता. या खायला. घेतलेलं आहे जेवायला. एक बारका कांदा आण रे. या मिसळ पाव खायला.